मीच आपलं स्वागत करू. वेगळे आपलं आजच्या समाजमध्ये स्वागत करू. चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे दादा जगताप आणि विरोधी पक्षाचे प्रवक्ते प्रकाश फडणवीस बघा व्यवस्थित करा. तर मी आता चर्चेला सुरुवात करत आहे. मी पहिल्यांदा जातो दादा जगतापांकडे. दादा जगताप, मला सांगा, आपल्या राज्यात भ्रष्टाचार, बलात्कार यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, याबद्दल आपलं काय मत? बसून बोललं तरी उभा राहून भाषण करण्याची सवय आहे. बसूनच बोलतो. काय बघा, सरकार या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये योग्य ते पाऊल उचलतंय. आता बघा, भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यावरही आहेत हो, पण सिद्ध झालाय का? ब्रेकिंग न्यूज. दादा जगताप असं म्हणतायत की भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर पण आहेत, पण गुन्हा सिद्ध झालाय का, यावर तुमचं काय मत आहे प्रकाश फडणवीस? असा वेळ सिद्ध होणार. त्यांच्याकडे पॉवर आहे. त्यांच्याकडे पॉवर आहे. प्रकाश फडणवीस सरळ सरळ आरोप करतायत की त्यांच्याकडे सत्ता आहे, आम्ही त्यांचे आहोत, सगळेच त्यांचे आहोत, त्यांचं आहे, हा सगळं सत्ताच त्यांची आहे, त्यांच्यावर कसे काय आरोप होतील? याच्यावर दादा जगताप तुमचं काय मत आहे? फोन येतोय मला फोन येतोय. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी नागपूरवरून गोविंद माने पण आपल्या सोबत आहेत. तर मी त्यांना विचारू इच्छितो, गोविंद माने, आपल्या राज्यात अन्याय अत्याचारांच्या या वाढत चाललेल्या आहेत, तर यावर तुमचं काय मत आहे? गोविंद माने. हॅलो हॅलो, माझा आवाज इकडे येते का? हॅलो गोविंद माने. हॅलो हॅलो हॅलो. रिचार्ज संपला आहे. तुला येतो तुमच्याकडे. दादा जगताप, मला सांगा, या सगळ्या गोष्टींवर तुमचा काय मत आहे? काय घोटाळे केले ना सत्ताधाऱ्यांनो, यांना तुमच्याकडे येणार. तुम्ही सत्तेमध्ये असताना काय केलं? आमचं काय झालं? आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो होतो, आरक्षण आमच्या राज्यामध्ये चालू द्या, त्यांचं चालू द्या. बघा आता आपण टीआरपी कसं वाढतोय. झालं का? संसदेमध्ये असे प्रकरण होत राहतात, पुढच्या पेट्रोल मारले जातात, न्यूज बघितल्या जातात, काय काय होतं. पण हा स्टुडिओ आहे संसदेमध्ये. काय आम्हाला बोलायला चान्स नाही दिला. तुम्ही काय म्हणता? ब्रेकिंग न्यूज. प्रकाश फडणवीस असं म्हणतायत, मी त्यांना काही बोलूनच देत नाही, त्यावर तुमचं काय मत आहे? बरं, मी त्यांना बोलून देतो. बोला प्रकाश फडणवीस. त्यांच्याकडे काय बोलण्यासारखं आहे? काय बोलण्यासारखं आहे? आता निवडणुका येत आहेत, जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे. यंदाही आम्हीच निवडून येणार, कारण राजकारणात आमच्यासारखे टगे लोकच लागतात. ब्रेकिंग न्यूज. जगताप असं म्हणतायत की राजकारणात त्यांच्यासाठी टगेच लागतात. बघा टगे, कसले टगे. तुम्ही पडताय.